शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीचा दणका बसलाय। कन्नड सहकारी साखर कारखाना प्रकरणात रोहित पवारांविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केलंय, तर आवाज दाबण्यासाठीच ईडीची कारवाई असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। ते फक्त माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नाही तर त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून झाला आणि मग ईडीच्या म्हणजे माझं नाव एफआयआर मध्ये नसताना माझं नाव मुद्दामून त्याच्यामध्ये घेतलं। आवाज दाबण्यासाठीच सरकारकडून ईडीचा वापर होत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड सहकारी साखर कारखाना प्रकरणात रोहित पवारांच्या विरोधात ईडीने पुरवणी आरोपपत्र दाखल केलं। त्यामुळे रोहित पवारांची कोर्टाची लढाई आता सुरू झाली। बिचारे अधिकारी याच्यात नसतील कारण शेवटी त्यांना आदेश हा पाळावा लागतो, पण जे काय झालं ते फक्त माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नाही तर त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून झाला आणि मग ईडीच्या म्हणजे माझं नाव एफआयआर मध्ये नसताना माझं नाव मुद्दामून त्याच्यामध्ये घेतलं। ईडीने ईओडब्ल्यूच्या रिपोर्टला न्यायालयात त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे। प्रकरण न्यायालयासमोर आहे आणि त्यामुळे न्यायिक प्रक्रियेवर भाष्य करण्यापेक्षा न्यायालयात काय होतं हे बघितलं पाहिजे। तू इधर उधर की बात न कर, तू मुद्दे की बात कर, एवढंच मी त्यांना सांगेन। गेल्या वर्षी 2 वेळा रोहित पवारांची याच प्रकरणात ईडीची चौकशी झाली। विशेष म्हणजे मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला, ज्यात ईओडब्ल्यूने म्हटले की कोणताही पुरावा आढळलेला नाही, पण ईडीने आता रोहित पवारांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले। तर सुरुवातीला या प्रकरणात 97 जणांवर गुन्हा दाखल झाला होता, ज्यात शिंदेची शिवसेना, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत। पण माझ्याच विरोधात ईडीने केस तयार केल्याचा आरोप रोहित पवारांचा आहे। आता याच्यामध्ये जे 97 लोक आहेत याच्या खोलामध्ये तुम्ही जर गेला तर त्याच्यामध्ये बहुतांश लोक ही एकनाथ शिंदे साहेबांकडे, भाजपकडे नाही तर अजितदादांच्या पक्षाकडे आहेत। म्हणजे आता ते लोक सत्तेत आहेत, आम्ही मात्र विरोधात आहोत आणि याच्यामध्ये फक्त एक केस माझ्या विरोधात आहे आणि मी एकटाच त्या ठिकाणी आता ईडीच्या विरोधात लढत आहे, पण आम्ही लढणार, जिंकणार आणि दूध का दूध, पाणी का पाणी हे कोर्टाच्या माध्यमातून होईल असं मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो। आता ज्या प्रकरणावरून ईडीने रोहित पवारांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली ते प्रकरण काय आहे तेही पाहूया। कन्नड सहकारी साखर कारखाना आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीत निघाल्यानंतर महाराष्ट्र सहकारी बँकेद्वारे लिलाव झाला। रोहित पवारांनी बारामती ॲग्रो, हायटेक इंजिनिअरिंग, समृद्धी शुगर कंपनीने 2012 मध्ये या लिलावात भाग घेतला। तर हायटेक इंजिनिअरिंग कंपनीने 5 कोटी रोहित पवारांच्याच बारामती ॲग्रोकडून घेऊन टेंडर भरल्याचं समोर आलं। बारामती ॲग्रोने 50 कोटीत कारखाना खरेदी केला, त्यात प्रक्रिया बेकायदेशीरपणे राबवून मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे। पण आरबीआयने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी लिलाव प्रक्रिया राबवल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे। मी कुठेही काही चुकीचं केलेलं नाही, त्यामुळे चार्जशीट झाली आहे। आम्ही कुठेही काही घाबरत नाही, आम्ही पळणारी लोक नाहीत, आम्ही लढणारी लोक आहोत। आम्ही मराठी माणसं आहोत आणि मराठी माणसं दिल्ली समोर कधीही झुकत नाही, हे अनेक वेळा त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। विचाराची लढाई आहे आणि विचाराबरोबर अजूनपर्यंत मी आहे आणि पुढेही त्या ठिकाणी राहणार आहे। कुणी इतर लोक जे पळून गेले, आम्ही पळून जाणाऱ्यासाठी नाही, आम्ही लाचारी स्वीकारणार नाही, कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानी लोकांनी कधीही लाचारी स्वीकारलेली नाही। ईडीकडे आम्ही 100 प्रकरणं पाठवली आतापर्यंत भ्रष्टाचाराची, किमान 100 प्रकरणं मी पाठवलेली आहेत भ्रष्टाचाराची। काय केलं ईडीने? जे मंत्री आहेत, फडणवीस मंत्रिमंडळात जे आमदार आहेत, ज्यांच्यावरती ईडीच्या कारवाया सुरू होत्या आणि आहेत किंवा होणार होत्या, त्यांच्यावरती अजून आरोपपत्र किंवा पुरवणी आरोपपत्र का दाखल झालं नाही? आमच्यासारख्या लोकांवरती किंवा रोहित पवारांवरती हे आरोपपत्र दाखल होतात आणि डोक्यावर टांगते तलवार ठेवली जाते, पण आम्ही सगळे जे आहोत हे लढणारे लोक आहोत, आम्ही घाबरत नाही। कारवाईला घाबरून कुठेही जाणार नाही, कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्या विरोधात ईडीने कारवाई केली हे जग जाहीर आहे, असं म्हणत रोहित पवारांनी सरकारवरच आरोप केले। पुण्याहून योगेश बोरसेसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.